Early morning, 5 o'clock. "6:30 in the morning. Morning, 10 o'clock. "3 p.m. to 6 p.m. हो गई आज की स्टडी। कितना पढ़ा यार मैंने सुबह से आज। इतनी सारी बुक्स और इतने सारे सब्जेक्ट एक ही दिन में। मी काय अभ्यास केला सकाळपासून? सगळी पुस्तकं, एवढे टॉपिक केले, काहीच नाही केलं असं वाटतं, काहीच नाही आठवत आहे. तुमच्या बाबतीतही असंच होतं का? दिवसभर अभ्यास केल्यानंतर सुद्धा आपण काहीच अभ्यास केला नाही असं फील होतं ना? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, याच्यानंतर असं फील नाही होणार. कारण दिवसभराचा अभ्यास लक्षात कसा ठेवायचा आणि संध्याकाळी आपण दिवसभर अभ्यास केला याच्यासाठी कॉन्फिडंट कसं फील करायचं याच्यावरचाच आजचा हा व्हिडिओ. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर बऱ्याच वॉरियर्सनी मला वारंवार हे विचारले आणि इव्हन जे 100 डेजमध्ये आहेत त्यांनी तर हे विचारलंच आहे की मॅम दिवसभर सकाळी उठल्यापासून जरी अभ्यास केला तरी संध्याकाळी कुठेतरी असं वाटतं की अरे आपण काहीच अभ्यास नाही केला. तुम्हाला सुद्धा सेम फील होत असेल. अर्ली मॉर्निंग उठायचं, अभ्यासाला लागायचं, दिवसभर एवढी सगळी पुस्तकं चाळायची, पण संध्याकाळी ते सॅटिस्फॅक्शन नसतं. सो आजचा व्हिडिओ हा त्या सर्व वॉरियर्ससाठी आहे जे हा सेम प्रॉब्लेम सध्या फेस करत आहेत. बऱ्याचदा आपण जो अभ्यास करतो त्या अभ्यासाला जर योग्य दिशा नसेल किंवा आपण जो अभ्यास केलेला आहे तो जर आपण योग्य ट्रॅकने, योग्य मार्गावरून करत नसू तर अशा गोष्टी घडतात की आपण जो अभ्यास केला तो आपल्या लक्षात नाही राहत किंवा अभ्यास केल्यानंतर ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. तर आज मी काही 5 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरतील. ना फक्त याच गोष्टीसाठी की तुम्हाला अभ्यास केल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन मिळेल, तर या गोष्टीसाठी सुद्धा की तुम्ही जो काही दिवसभरामध्ये अभ्यास करताय तो तुमचा प्रॉपरली रिवाईजही होईल आणि त्यासोबतच तुमच्या तो लक्षातही राहील जास्त कालावधीसाठी. सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. सुरुवात करण्यापूर्वी अगेन सॉरी, अजूनही माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे घसा बसलेला आहे. विक्स खात खात तुमच्यासोबत मी संवाद साधते. बट ॲज युजल आय ट्रस्ट, आय नो की तुम्ही लोक अंडरस्टँड करता. ठीक आहे, मी जे बोलते ते तुमच्यापर्यंत पोहोचणं जास्त महत्त्वाचं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला असा फील जो येतो की आपण दिवसभर अभ्यास केला आहे पण आपण अभ्यास केला नाही असं वाटतं. म्हणजे सकाळी उठल्यापासून अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही टेबलवरती, स्टडी टेबलवरतीच बसलेला असाल, पुस्तकं वाचलेली असतील, सगळं काही केलं आहे पण तरीही तसा फील येतो. तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय असेल की आपण जो अभ्यास केला आहे तो आपल्या लक्षामध्ये नाही आहे किंवा आपल्याला असं का वाटतं की आपण काहीच अभ्यास नाही केला. त्याचं एक कारण असू शकतं, ते म्हणजे तुम्ही जो काही अभ्यास केला आहे तो तुमच्या लक्षात नाही. जे काही पॉईंट्स तुम्ही अभ्यासलेले आहेत, जे कुठले टॉपिक तुम्ही अभ्यासलेले आहेत ते तुमच्या लक्षात नसतील. सो आपल्याला मूळ प्रॉब्लेम जो आहे तो फाइंड आउट करायचा. मी याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर मेन प्रॉब्लेम काय आहे तो फाइंड आउट करता आलं तर सोल्युशन मिळतं. पण आपलं काय असतं की आपण रडगाणं गात बसतो, जसं की प्रॉब्लेम्स आहेत, लक्षात राहत नाही, अभ्यास केला नाही असं वाटतंय, अभ्यास केला नाही असं वाटतं. तसं का वाटतंय हे जर तुम्हाला फाइंड आउट करता आलं तर तसं वाटू नये आणि अभ्यास झाला असं वाटावं, याच्यासाठी काय करायचं हे तुम्हाला समजेल. मग सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला असं वाटत असेल की मी दिवसभर जो अभ्यास केला आहे त्याच्यानंतर मला असं फील यावं, एक सॅटिस्फॅक्शन मिळावे की हा मी अभ्यास केला, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रिव्हिजन.
ठीक आहे. आणि रिव्हिजन टेक्निकच्या व्हिडिओसाठी खूप स्टुडंटनी मला रिक्वेस्ट केलेली आहे. तो व्हिडिओ मी डेफिनेटली घेऊन येते. कदाचित उद्या किंवा परवाच तो व्हिडिओ येईल जिथे मी रिव्हिजनचे टेक्निक्स तुम्हाला सांगेन. आणि आज जो काही प्रॉब्लेम आपण डिस्कस करतोय तर तो त्याच्यातूनही तुमचा सॉल्व्ह होईल. कारण आपण जो काही अभ्यास करतो, जे काही आपण कन्झ्युम करतोय नॉलेज, तुम्ही जे पण रीडिंग करताय ते किती वेळ तुमच्या डोक्यात राहणार आहे ना. प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात नाही राहत, ती डोक्यात आपल्या साचून नाही राहत. त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि विचार करा, जर समजा सगळंच आपल्या लक्षात राहत असतं तर काय झालं असतं, जशी मोबाईलची मेमरी फुल होते तशी आपली मेमरी फुल झाली असते आणि नंतर हळूहळू आपला ब्रेन हँग व्हायला लागला असता, जसं मोबाईल हँग होतो. सो विस्मरण ही आपल्याला देवाने दिलेली एक देणगी आहे, निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. पण ते विस्मरण कुठल्या गोष्टीचं झालं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीचं नाही झालं पाहिजे याच्यावरती मात्र आपल्याला काम करावं लागतं. सो मूळ प्रॉब्लेम हा आहे की रिव्हिजन होत नाही, लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी फील होतात. सो रिव्हिजन टेक्निकचा व्हिडिओ मी घेऊन येते लवकरच. आता आपण येऊयात सोल्युशन्सकडे, की दिवसभर अभ्यास केल्यानंतर मला असं वाटावं की हां मी अभ्यास केला आहे, तो फील यावा, याच्यासाठी काय करायचं. सगळ्यात पहिला मुद्दा, मी हे खूप वेळा सांगितले, चॅलेंजमध्ये सुद्धा सांगितले आणि नॉर्मल जे व्हिडिओज मी घेते यूट्यूबवरती याच्यातही मी खूप वेळा सांगितले. तुमच्यासोबत तुम्ही अभ्यास करताना तुमच्यासोबत एक छोटीशी डायरी म्हणा किंवा एक रफ वर्कसाठीची बुक म्हणा, नोटबुक म्हणा, तुम्ही ती कंटिन्युअसली तुमच्यासोबत ठेवणं आणि मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याचं रिझन काय, जेव्हा तुम्ही वाचत असता बऱ्याचदा आपल्याला काही डाऊट जाणवतात. जसं की तुम्ही एखादी कन्सेप्ट वाचायला लागलेले आहात, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स. आता सध्या चॅलेंजमध्ये इकॉनॉमिक्स सुरू आहे, तर तुम्ही इकॉनॉमिक्सचा स्टडी करताय. तुम्ही सुरुवातीपासून टॉपिक जो आहे तो रीड करत आलात आणि मध्ये आल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की हा एक पॉईंट आहे जो मला समजत नाही आहे. तुम्ही 2दा वाचला, 3दा वाचला, नाही समजत आहे. तुम्ही तिथेच अडकून पडता आणि तो पॉईंट कुठेतरी तुमच्या डोक्यात राहून जातो की अरे हा मुद्दा मला समजला नाही. तिथून पुढे तुम्हाला जाता येत नाही. आणि जरी तुम्ही गेलात तरी तुमचं निम्म्यापेक्षा जास्त लक्ष त्या एका पॉईंटकडे असते की हा पॉईंट मला समजला नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन नाही करता येत. मग होतं काय, रिकामी चक्की जशी फिरत राहते ना तसं तुमचं चालू राहतं. म्हणजे समजा जातं आहे, त्याच्यामध्ये जर धान्य टाकलं आणि ते फिरवलं तरच त्याच्यातून पीठ बाहेर पडणार आहे. पण जर समजा त्या जात्यामध्ये काही धान्यच नाही टाकलं आणि तुम्ही नुसतंच जातं फिरवताय, त्याच्यातून बाहेर काही पडणारच नाही, कारण रिकाम आहे. सो तुमचं तसंच होतं. मग एका पॉईंटला जर तुम्ही अडकलात तर तिथून पुढे तुम्ही बसून रीड तर करत असता, तुम्हाला वाटतं की मी वाचत आहे, मी अभ्यास करत आहे, पण ते तुमच्या डोक्यात काहीच घुसत नसतं. आणि मग नंतर काही वेळ गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की यार मी एवढा अभ्यास केला पण माझ्या लक्षात काहीच नाही राहिलं. हे एक रिझन असतं त्याच्या पाठीमागचं. मग याच्यावरती सोल्युशन काय, जे मी तुम्हाला सांगितलं की एक डायरी छोटीशी मेंटेन करायची, एक नोटबुक सेपरेट मेंटेन करायची, जिथे पण तुम्हाला ज्या पॉईंटला पण असं फील होईल की हा पॉईंट मला समजत नाही आहे, तो पॉईंट लगेच त्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. हार्डवाले पॉईंट्स असतील, काही कन्सेप्ट आहेत ज्या तुमच्या लक्षात नाही येत आहेत, काही वर्ड्स आहेत ज्याचे अर्थ समजत नाही आहेत, ते तिथे लिहून ठेवा. म्हणजे काय होतं की मला हे लक्षात ठेवायचं आहे, हे बर्डन कुठेतरी दूर होतं. तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला इतकं माहीत असतं की मी हे इथे लिहून ठेवलं आहे, हे मी संध्याकाळी पाहीन. सो तुमचं ते डोक्यात राहत नाही की हा जर पॉईंट माझा विसरला तर मग परत कसं होणार. क्लिअर. सेम अशीच डिस्ट्रॅक्शन शीट पण काम करते. जसं की अभ्यासाला बसल्यानंतर जे इतर विचार येतात आपल्या डोक्यात, कोणाला तरी फोन करायचं आहे, कोणाचा तरी फोन येणार आहे, कुठेतरी जायचं आहे, मग 2 दिवसांनी कार्यक्रम आहे तर आधी 2 दिवसच आपलं अभ्यासात मन नाही लागत. अभ्यास करायला लागले की कंटिन्युअसली ते आठवत राहतं की 2 दिवसांनी कार्यक्रम आहे, मग कुठले कपडे घालू, मग कसं जायचं की नाही जायचं, याच्यात जो वेळ जात असतो. त्या डिस्ट्रॅक्शन शीटवरती जर तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला कुठेतरी रिलीफ मिळतो की हां आपण लिहून ठेवले म्हणजे नंतर आपण ते काम करू शकतो, विसरण्याची भीती नाही आहे. सो त्याच पद्धतीने ही डायरी काम करते. तुम्ही जे पण काम करताय, जिथे पण तुम्हाला अडचण येते टॉपिक अभ्यासताना, तिथे तो नोट डाऊन करून ठेवा. हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, मी काय म्हटलं की तुम्ही जे काही करताय ते तुमच्या लक्षात नाही राहत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतो. आता इथे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा दोन्ही एकत्रित, म्हणजे 2 जे पॉईंट मी तुम्हाला सांगेन हे दोन्ही एकत्रितरित्या अभ्यासायचेत, करायचेत, इम्प्लिमेंट करायचेत. पहिलं, जी डायरी तुम्ही फॉलो करताय तिथेच एक सेक्शन तुमचा याचा असला पाहिजे की मेन पॉईंट जे आहेत तुमचे त्या टॉपिकमधले ते तुम्ही नोट डाऊन कराल. उदाहरणार्थ तुम्ही 1857चा उठावा अभ्यासता, इतिहासचा अभ्यास करता. 1857च्या उठावाची कारणे इतकंच लिहायचं. कारणे 1857चा उठाव कुठल्या कुठल्या भागात झाला,
ठीक आहे, प्रदेश, त्याच्यानंतर नेतृत्व कोणी केलं, ब्रिटिश अधिकारी कोण, आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम. फक्त 5 ते 6 पॉईंट तुम्ही लिहाल. काय? 1857 उठावाची कारणे, त्याच्यानंतर कुठल्या प्रदेशात झाला, त्याच्यानंतर नेतृत्व कोणी केलं, तिथे कुठला अधिकारी होता, अँड देन परिणाम काय झाले. बस एवढंच लिहायचं. असं लिहायचं नाही डिटेलमध्ये की प्रदेश कुठला, मग झाशीला काय झालं, सातारला काय झालं, हे सगळं लिहित नाही बसायचं. एवढंच लिहायचं फक्त. हेडिंग जे मी आत्ता सांगितलं ना तितकंच लिहायचं. याचा फायदा कसा होतो ते मी सांगते तुम्हाला. आता तुम्ही हे सकाळी करताना तुम्ही फक्त हेडिंग लिहिलेले आहेत तिथे, ठीक आहे. संध्याकाळी जेव्हा तुमचा अभ्यास होऊन जातो, म्हणजे तुम्ही झाले आजच्या दिवसाचे टार्गेट कंप्लीट झालेत, तेव्हा काय करायचं, ती जी नोटबुक आहे, ती जी डायरी आहे ती घ्यायची आणि त्याचे पॉईंट्स तुम्ही लिहिलेत ते रिकॉल करायचे. जसं की 1857च्या उठावाची कारणं काय होती, आणि आठवायला लागायचं की कारणं काय अभ्यासली होती आज आपण, कुठली कुठली कारणं होती, सामाजिक काही होती का, आर्थिक काही होती का, धार्मिक काही होती का. देन उठाव कुठे कुठे झाला, मग लगेच ते ठिकाणं आठवा, तिथे नेतृत्व कोणी केलं, तिथला ब्रिटिश अधिकारी कोण होता, ते आठवण्याचा प्रयत्न करायचा. इथे तुमच्यासमोर बुक आहे का? नाही. इथे तुमच्यासमोर काय, फक्त तुमची ती डायरी आहे ज्याच्यावरती हेडिंग लिहिलेले आहेत आणि तुम्ही रिकॉल करताय. आणि ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने रिकॉल कराल आणि तुम्हाला ते आठवेल, त्यावेळेला तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की येस, आज मी सकाळपासून एवढा अभ्यास केला आणि मी फक्त पॉईंट्स पाहून, हेडिंग पाहून मला अख्खा टॉपिक आठवला. ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल आणि मग तुम्हाला फील येईल की येस, मी अभ्यास केलेला आहे. यालाच जोडून दुसरा पॉईंट काय येतो, एकतर तुम्ही ही मेथड फॉलो करा, किंवा म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला कोणीच नाही अभ्यास करणारं, किंवा तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात नाही आहात त्या काही सध्या तुम्ही त्यांच्यासोबत डिरेक्टली कनेक्ट व्हाल, तर स्वतःसाठी स्वतःच आपला ग्रुप मेंबर बनायचा आणि स्वतःसोबतच या गोष्टी डिस्कस करायच्या. आणि सेकंड जो म्हणजे पॉईंट मी तुम्हाला सांगणार होते तो हा की तुम्ही ग्रुप डिस्कशन करू शकता. दिवसभरामध्ये जो काही अभ्यास केला त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असू शकतं. मे बी तुम्ही कालच्या परवाच्या अभ्यासाचं जरी डिस्कशन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असू शकतं किंवा पॉईंट्सच्या माध्यमातून असू शकतं. जसं 100 Days चॅलेंजमध्ये जो टेलिग्राम ग्रुप आहे तिथे डेली रात्री 9:30ला स्टुडंट डिस्कशन घेतात, व्हॉइस चॅट घेतात आणि त्याच्यातून मग ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, करंट अफेअर्स असेल, तर या गोष्टी ते डिस्कस करतात. याने होतं काय की तुम्ही दिवसभर जे काही केले ते तुम्हाला रिकॉल होतं, ते तुम्हाला आठवतं आणि आठवल्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की येस, माझा अभ्यास झाला आहे. ठीक आहे. मग हे जे फील होते की अभ्यास झाला नाही असं वाटतंय, ते कुठेतरी तुमचं बर्डन कमी होतं. सो हे झाले 2 पॉईंट. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो, तो म्हणजे सिलेक्टिव्ह करा पण परफेक्ट करा. होतं काय, जसं तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओवर पाहिलं असेल, 3-4 विषयाची पुस्तकं एकावर एक रचलेली होती आणि मी सगळ्या विषयाच्या पुस्तकातून गेले आणि शेवटी मला काय वाटलं की माझा काहीच अभ्यास झालेला नाही आहे. एकाच विषयासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त रेफरन्सेस वापरू शकता, पण तुमचं एकच कुठलं तरी बुक जे आहे त्याला तुम्ही म्हणजे प्रायोरिटी द्या. ते तुमचं रेफरन्स बुक असेल. बाकीच्या बुकमधून तुम्ही फक्त कंटेंट तिथे ॲड कराल. जसं की मला आत्ता काल परवाच विचारलं, 100 Days चॅलेंजमधलं एका वॉरियरनी विचारलं की मॅम मी अभ्यास करते पण मी सध्या इकॉनॉमिक्सचे स्टडी टार्गेट्स कंप्लीट करताना कोळंबे सरांचं बुक पण करते आणि देसले सरांचं बुक पण करते, म्हणजे एकच टॉपिक मी दोन्ही बुकमधून करते आणि होतंय असं की त्याच्यात माझा इतका वेळ जातो आणि नंतर मला वेळ पुरत नाही बाकीचे टार्गेट्स कंप्लीट करण्यासाठी. अँड देन असंही वाटतं की आपण एवढी 2 पुस्तकं वाचली पण आपल्या लक्षात काहीच नाही. ठीक आहे, सॉरी, पण असं वाटतं की आपल्या लक्षात काहीच नाही. मग माझी मेथड कुठे चुकते का, तर त्यांना मी सांगितले की तुम्ही कुठलंही एकच बुक जे आहे त्यालाच प्रेफरन्स द्या, त्याच बुकमधून व्यवस्थित स्टडी करा आणि दुसऱ्या पुस्तकातले फक्त त्या टॉपिकमधले जे एक्स्ट्राचे पॉईंट आहेत जे की तुम्हाला वाटतं या बुकमध्ये दिलेले नाही आहेत ते फक्त ॲड करा. मला तर असं वाटतं की फर्स्ट रीडिंगला तर तुम्ही एकच बुक घेतलं पाहिजे. सो तुम्ही कुठल्याही टॉपरचं भाषण ऐका, MPSCवाला असेल, UPSCवाला असेल, तो तुम्हाला हेच सांगेल की सिलेक्टिव्ह बुक म्हणजे 10 पुस्तकं एक वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा. हे प्रत्येक टॉपरनी सांगितलेली गोष्ट आहे. सो तुम्ही दिवसभराच्या अभ्यासामध्ये जर तुम्ही एकाच विषयासाठी 4-4, 5-5 पुस्तकं घेऊन बसला, संध्याकाळी तुम्हाला असं वाटणारच की मी काहीच नाही वाचलं, कारण तुमची खिचडी होऊन जाणार डोक्यात. याच्यातलं लक्षात ठेवू, त्याच्यातलं ठेवू, त्याच्यातलं ठेवू, लिंक लागणार नाही. आणि प्रत्येक लेखकाची भाषाशैली वेगळी असते. सो तिथे अगेन तुम्हाला त्या लँग्वेजसोबत ज्यावेळेला तुम्हाला कोपअप करायचं असतं तर तिथे पण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे एक पुस्तक म्हणजे सिलेक्टिव्ह वाचा बट ते परफेक्ट करा. तुमची 10 पानं नाही वाचून झाली ठीक आहे, 8च पानं वाचा, पण ती 8च्या 8
कशी परफेक्ट होतील याच्यावरती फोकस असायला पाहिजे. सो 80-20 रूल जो आहे त्याचा एक व्हिडिओ मी खूप आधी अपलोड केला होता. तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. कारण आपल्या लाईफमध्ये आपण ज्या पण गोष्टी करतो त्याच्यातले 80% रिझल्ट्स आपल्याला आपल्या 20% एफर्ट्सपासून मिळतात. म्हणजे तुम्ही 20% गोष्टी प्रॉपरली करा, 80% रिझल्ट तुम्हाला मिळतो. आता उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही कुठल्याही एका विषयाचं बुक घ्या. इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, कुठलंही. तुम्ही एकापेक्षा जास्त पुस्तकं वापरताय. त्याच्यामध्ये जर टॉपिक पाहिले तर एका पुस्तकामध्ये कमीत कमी 35 ते 40 टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतील. मोर दॅन 40 सुद्धा टॉपिक आहेत. मग तुम्ही 40 जर टॉपिक वाचले तर तुम्हाला प्रश्न 40 येत आहेत का एक्झाममध्ये? नाही येत आहेत ना. 40 टॉपिक वाचा, प्रश्न तुम्हाला 15 टॉपिकवरती येणार आहेत आणि कदाचित त्या 15 टॉपिकवरती सुद्धा येत नाहीत, कारण एकाच टॉपिकमध्ये 2 किंवा 3 प्रश्न सुद्धा असतात. म्हणजे जर तुम्ही 40 टॉपिक अभ्यासणार असाल तर 40 पैकी तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ते हार्डली 12-13 टॉपिकवरती येणार आहेत. आणि मग जर 12-13 टॉपिकवरती प्रश्न येणार आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे की मी 40 टॉपिक परफेक्ट करायच्या नादी नाही लागायचं. भले माझे 2-3 प्रश्न राहून जातील, बट बाकीचे जे 12-13 प्रश्न आहेत ते माझे कसे बरोबर येतील याच्यासाठी मला ठराविक टॉपिक जे आहेत तेच फोकस करायचे आहेत आणि तेच प्रॉपरली करायचे आहेत. आणि याच्यासाठी तुम्हाला हेल्प कुठली गोष्ट करेल? PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डीप ॲनालिसिस करा. त्याच्यातून तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली कुठले टॉपिक करायला पाहिजेत आणि ते कसे करायला पाहिजेत. क्लिअर? सो सिलेक्टिव्ह करा, परफेक्ट करा. हा आहे तिसरा पॉईंट. म्हणजे तुम्ही भरमसाठ करताय आणि मग संध्याकाळी फील येतो की मी काहीच केलं नाही. सो सिलेक्टिव्ह करा, ते प्रॉपर करा, परफेक्ट करा. तुम्हाला वाटेल अरे हां मी केला अभ्यास, एवढं केलं ते माझ्या लक्षात आहे, अँड दॅट इज मोर दॅन इनफ. त्याच्यानंतर चौथा पॉईंट जो येतो तो म्हणजे तुमची अभ्यासाची जी वेळ आहे ती शक्यतो तुम्ही अर्ली मॉर्निंगची ठेवा. म्हणजे जर तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यास करा तर तिथे तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल पण हाय पीकला असते आणि तुम्ही अंडरस्टँड करता, ज्या पण गोष्टी तुमच्या समोर घडतात त्या अंडरस्टँड होतात. त्याचे रिझन बरेच असतात. त्याच्यातलं एक मुख्य रिझन काय असतं? उठल्या उठल्या आपण नेहमी फ्रेश असतो इन द सेन्स आपल्या मेंदूमध्ये दुसरा कुठला कचरा भरलेला नसतो. जसं दिवसभरामध्ये काय होतं, सकाळी उठल्यानंतर घरातलं कोणी बोललं, रूमवरती राहत असाल, रूमवरच्या गप्पा, तुम्ही कुठेतरी काहीतरी न्यूज ऐकली, अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि कुठे ना कुठेतरी इमोशनली त्या गोष्टी तुम्हाला अफेक्ट करतात, मेंटली अफेक्ट करतात. तुम्ही त्या गोष्टींचे विचार करत राहता. मग तुमच्या ब्रेनचा काही पार्ट त्या गोष्टींवरती विचार करत असतो, तिकडे गुंतलेला असतो, आणि काही पार्ट अभ्यासावरती असतो. पण जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर उठल्या तुम्ही झोपेतून उठलेले असतात त्यावेळेला तुमच्या डोक्यात इतर कुठलाही विचार नसतो. सो तुम्ही उठल्या जर अभ्यास करायला घेतला तर त्यावेळेला केलेला अभ्यास तुमच्या जास्त चांगल्या लक्षात राहू शकतो. म्हणून शक्यतो ट्राय करा की सकाळी लवकर उठून अभ्यास करा. मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता की जर घरचे सपोर्ट करत नसतील, फॅमिली मेंबर सपोर्ट करत नसतील तर काय करायचं. आणि बेसिकली गृहिणींना या बाबतीत खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. मग मी त्याच्यामध्ये एक टेक्निक म्हणजे एक सांगितलं होतं किस्सा माझ्या फ्रेंडचा, की अर्ली मॉर्निंग उठून तुम्ही स्वयंपाक वगैरे सगळं काम आवरा आणि त्याच्यानंतर मग पूर्ण वेळ जो आहे साधारणतः 9:30-10 पासून पुढचा जो वेळ आहे तो संध्याकाळपर्यंतचा वेळ तुम्हाला अभ्यासाला मिळेल. त्याच्यावरती एका मॅडमनी कमेंट केली की मॅम जर घरचेच मुद्दाम उशिरा उठत असतील आणि मग त्यांच्या आंघोळीलाच 10 वाजत असतील, तिथून पुढे त्यांचा नाश्ता वगैरे, अगेन दुपारी त्यांना गरम गरम पाहिजे असेल, त्यांना वाढावं लागत असेल, मग काय करायचं. मग इथे तर उलट तुमचं काम आणखी थोडंसं इझी होतं आहे. कारण जर ते त्यांना 10 वाजता करून द्यायचं आहे तर तुम्हाला लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट करताना तुम्ही असं नाही म्हणू शकत की माझ्या वेळेनुसार, माझ्या सोयीनुसार अख्खं जग वागलं पाहिजे. तुम्हाला त्यांच्या सोयीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतील. जर त्यांचं उठायचं टायमिंग लेट आहे, तुम्ही तुमचं टायमिंग लवकर ठेवा. सकाळी लवकर उठा आणि ते उठायच्या आत तुमचा अभ्यास जो आहे, ॲटलिस्ट एखादा दुसरा चॅप्टर जो आहे तो कंप्लीट झाला पाहिजे, हे टार्गेट ठेवा. अँड देन जी कामं आहेत ते करा. लक्षात घ्या की ज्यावेळेला तुम्ही थकलेले असता त्यावेळेला तुम्ही कदाचित इतर कामं करू शकता, पण तुम्ही थकलेले असताना अभ्यास नाही करू शकत, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. अभ्यासासाठी कॉन्सन्ट्रेशन आणि तुमचा ब्रेन शांत असणं हे जास्त गरजेचं असतं. जसं व्हिडिओ लेक्चर करताना, रेकॉर्ड करताना मला खूप जास्त डिस्टर्बन्स होतो. मला कळायला लागलं की म्हणजे काही वेळेला तर जाणून बुजून पण असं केलं जातं की माझं लेक्चर सुरू आहे तर बाहेरचे आवाज येतात. ॲक्च्युली इकडे बांधकाम वगैरे सुरू आहे तर त्याचे आवाज येतात. बाहेर कुठेतरी अचानक स्पीकर सुरू होतो, आजूबाजूचे असतात त्यांचे आवाज येतात. मग प्रत्येक वेळी त्यांना ब्लेम करायचं का की तुम्ही आवाज करताय. देन मग मला असं रिअलाईज झालं की नाही, आपल्याला लेक्चर जर रेकॉर्ड करायचं तर आपल्याला आपल्या डेली स्केड्यूलमध्ये काहीतरी चेंजेस करावे लागतील. देट मग मी लेट नाईट लेक्चर रेकॉर्ड करायला लागले. तर रात्रीचं पण परत प्रॉब्लेम व्हायला लागला. रात्रकिडे जे असतात क्रिकेट ते ओरडायला लागले, त्यांचे आवाज बॅकग्राऊंडला यायला लागले.
पण कुठे ना कुठेतरी आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल, कारण ज्या गोष्टी आपल्या हिशोबाने ॲडजस्ट होत नाहीत तिथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. कारण जसं मी म्हणते नेहमीच, ही लढाई आपलीच आहे आणि ती आपल्यालाच लढावी लागणार आहे आणि आपल्याच पद्धतीने ती लढावी लागणार. सो या गोष्टीसाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर असणं गरजेचं आहे. अर्ली मॉर्निंग उठून स्टडी कराल तर कुठेतरी, जर दिवसभर जरी तुमचा असा वेळ गेला इकडे तिकडे, तरी ॲटलिस्ट ते एक सॅटिस्फॅक्शन असेल रात्री की अरे मी सकाळी 2 तास वाचलो होतो, तो माझा अभ्यास चांगला झाला. आणि सुरुवातीला फक्त थोडा त्रास होईल, एकदा तुम्हाला सवय झाली ना लवकर उठून अभ्यासाची की मग ती तुमची एक हॅबिट बनून जाईल. तुम्ही उठायचं नाही ठरवलं, तुम्ही अलार्म नाही सेट केला तरीसुद्धा तुम्ही पहाटे उठाल आणि अभ्यासाला बसाल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 5वा पॉईंट जो मला सांगायचा होता दॅट इज प्रॅक्टिस. कुठलीही गोष्ट शिकायची असेल, प्रॅक्टिसशिवाय लर्निंग नाही. ही एक कन्सेप्ट आहे जी डोक्यात ठेवा. प्रॅक्टिसशिवाय लर्निंग नाही. कुठलीही गोष्ट लाईफमध्ये, कुठलीही गोष्ट शिका. स्वयंपाक करायला शिकणारी मुलगी कधीही पहिल्या अटेम्प्टमध्ये पोळी करायला, चपाती करायला किंवा पहिल्या अटेम्प्टमध्ये भाकरी करायला शिकत नाही. तिला खूप वेळा करावं लागतं, तेव्हा ते प्रॉपरली जमायला लागतं. लहानपणापासून भांडी घासायला शिकणाऱ्या मुली लगेच पहिल्याच याच्यामध्ये भांडी तिला घासणंही जमत नाही, धुणंही जमत नाही. तुम्ही लिहायला शिकलात, पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला लिहायला जमलं नाही. लिहायचं वगैरे सगळं दूरच सोडा, तुम्हाला बोलायला आणि चालायला सुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये जमलेलं नाही आहे. तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागली. लहान मूल चालायला शिकताना 1000 वेळा पडतं, पण परत उठून ते चालतं, म्हणून त्याला चालायला जमतं. सेम अभ्यासाच्या बाबतीत तसंच आहे. तुम्ही नुसतं रट्टा मारो उठताय, पुस्तकं वाचताय, पुस्तकं वाचताय, काही फायदा नाही. प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणाल प्रॅक्टिस करायचं म्हणजे काय? क्वेश्चन्स सॉल्व करायचे. मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही सॉल्व करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादा कंटेंट रीड कराल, एखादा कंटेंट तुम्ही डीपमध्ये जाऊन अभ्यासाल आणि त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर जेव्हा तुम्ही कराल, त्याच्यानंतरच तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल की येस मी अभ्यास केला आहे आणि हा टॉपिक माझा परफेक्ट झाला आहे. अदरवाईज तुम्हाला तो टॉपिकही समजणार नाही, तो कंटेंटही समजणार नाही. तुम्हाला फक्त असं वाटेल की हा मी वाचले, पण एक्झामच्या वेळेला तुम्हाला ते आठवणार नाही. 3 स्टेज फॉलो करा. कुठलाही अभ्यास करायला बसण्यापूर्वी मेंटली प्रिपेअर राहा की आपल्याला हे अभ्यासायचं आहे. देन प्रॅक्टिस करा. क्वेश्चन्स जे आहेत ते सोडवा. जसं आता आपण ग्रुप डिस्कशन पाहिलं तर तो प्रॅक्टिसमध्ये पण तो एक पार्ट येईल की ग्रुप डिस्कशन केलं तर ते तुम्हाला हेल्पफुल राहील. अँड देन शेवटी तुम्हाला अभ्यास झाल्यानंतर ते जे रिलॅक्स आहेत ते फील होत नसेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही झालं, परत उठा आणि अभ्यासाला घ्या. जर तुम्हाला असं वाटलं संध्याकाळी 5 वाजता की माझा काहीच अभ्यास नाही झाला, हा विचार करण्यात रात्र नका घालू की माझा आजचा दिवस गेला आणि अभ्यास नाही झाला. 5 वाजता उठा संध्याकाळचं पण, आणि परत एकदा पुस्तक घ्या आणि परत एकदा अभ्यासाला बसा. ऑटोमॅटिकली तुम्हाला असं वाटेल की तुमचा अभ्यास झाला. सो मी 5 पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये. या 5 पॉईंटपैकी पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितलेला होता की हार्ड कन्सेप्ट असतील, हार्ड पॉईंट्स असतील, इम्पॉर्टंटवाले पॉईंट्स असतील किंवा जे हेडिंग्स आहेत ते राईट डाऊन करा. एकतर डिस्ट्रॅक्शनपासून पण ते तुम्हाला दूर ठेवेल आणि रिव्हिजनसाठी सुद्धा हेल्पफुल राहील. दुसरा पॉईंट मी सांगितला, डिस्कशन करा. ग्रुप असेल तर ग्रुप डिस्कशन करा, ग्रुप नसेल तर सेल्फ डिस्कशन कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं की ते जे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन केलेत तेच स्वतःला विचारायचे आणि त्याची उत्तरं आठवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला ऑटोमॅटिकली असं वाटेल की तुमचा अभ्यास झाला. देन थर्ड पॉईंट मी सांगितला, सिलेक्टिव्ह बट परफेक्ट. सिलेक्टिव्ह करायचं पण ते परफेक्ट करायचं. थोडंच वाचा पण ते परफेक्ट करा. देन चौथा पॉईंट मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासाची जी तुमची वेळ आहे ती शक्यतो अर्ली मॉर्निंगचं तुमचं रुटीन ठेवा, तर तुम्हाला जास्त इफेक्ट त्याचे म्हणजे चांगले परिणाम पाहायला मिळतील. अँड देन 5वा पॉईंट मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिसशिवाय लर्निंग होत नाही, कारण लर्निंग प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला असेल तर तो आहे प्रॅक्टिस. सो प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. ठीक आहे. सो हे काही पॉईंट्स होते, हे काही तुमच्या डाऊट्सची उत्तरं होती जे स्टुडंट सतत विचारत असतात की अभ्यास केला तरी केला नाही असं वाटतं. तर त्याच्यावरती एकच हे बेस्ट सोल्युशन आहे की हा व्हिडिओ पाहायचा आणि याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या टेक्निक आहेत त्या फॉलो करायच्या. 8 दिवस फॉलो करून पहा, 1 आठवडा फॉलो करून पहा. तुम्ही ज्यावेळेला हे फॉलो कराल आणि तुम्हाला जेव्हा रिझल्ट आपणे आप दिसायला लागतील त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की येस आपण इथे चुकत होतो आणि हे आता आपण करेक्शन केलेलं आहे. सो जसं मी म्हटलं की कालच्या व्हिडिओत पण मी म्हटलं की 3 व्हिडिओज पेंडिंगला आहेत. रिव्हिजन टेक्निक्सचा एक व्हिडिओ आहे, देन मोबाईलचा वापर कसा कमी करायचा याच्यावरचा एक आहे, आणि टॉक्सिक पीपलला कसं डील करायचं हा एक आहे. तर मोबाईलच्या वापराबाबत मी आत्ता 100 डेज चॅलेंजमध्ये ना जेवढे स्टुडंट आहेत त्यांना एक टास्क दिलं होतं की जर तुम्ही यापूर्वी अटेम्प्ट दिलेला असेल आणि तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल
तर तुमच्या ज्या चुका आहेत, मिस्टेक्स ज्या आहेत त्या नोट डाऊन करा आणि सेंड करा. आणि त्याच्यात खूप सगळ्या मिस्टेक अशा आहेत ज्या कॉमनली 99% स्टुडंट त्याच मिस्टेक करतात. सो त्याच्यातल्या अशा काही मिस्टेक्स आहेत. त्याच्यातलीच एक मिस्टेक आहे की 5 मिनिटांसाठी मोबाईल घेतलेला असतो पण ते 2 तासांमध्ये कधी कन्वर्ट होतात ते कळत नाही. तर हा एक मुद्दा आहे, त्याच्यावरती मी डेफिनेटली व्हिडिओ घेऊन येणार आहे, कारण हा प्रॉब्लेम खूप स्टुडंट जे आहे ते सध्या फेस करत आहेत. आणि बाकी अशा सगळ्या मिस्टेक आहेत की आपल्याला त्यावेळेला कळत असतं की आपलं चुकतं आहे, पण तरीसुद्धा आपण त्या चुका सुधारत नाही. तर त्याच्यावरती सुद्धा मी बोलेन. तुम्हाला काय वाटतं की आत्तापर्यंतच्या या प्रवासामध्ये तुम्ही कुठली सगळ्यात मोठी चूक केली ज्याच्यामुळे तुमचा लॉस झाला आणि तुमचा रिझल्ट आला नाही? तुमची ती चूक प्रामाणिकपणे न घाबरता, न भीता आणि लोक काय म्हणतील हा विचार न करता कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुमच्या कमेंटचं उत्तर म्हणून पुढचा व्हिडिओ येईल आणि तो जो व्हिडिओ असेल तो तुमच्यासाठी तुमचा आयुष्य बदलवणारा एक तिथून तुम्हाला काहीतरी सोल्युशन मिळेल की ती चूक तुमची सुधारली जाऊन तुम्ही पुढच्या अटेम्प्टमध्ये कदाचित एक्झामसुद्धा क्लिअर कराल. त्यामुळे बिनधास्तपणे कमेंटमध्ये तुमची ती एक मिस्टेक ज्याच्यामुळे तुमचा रिझल्ट गेला असं तुम्हाला वाटतं ती सांगायला विसरू नका. ठीक आहे. सो बाकीचे जे उरलेले व्हिडिओज आहेत ते मी घेऊन येईनच तुमच्यापर्यंत. थोडी तब्येत साथ देत नाही आहे, बट हां आपल्याला थांबायचं नाही आहे, कारण मी नेहमी म्हणते फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आपण करतो. आणि जर जिंकायचं असेल तर लढताना आजारी पडलो काय किंवा धारातीर्थी पडलो काय विचार करायचा नाही, आपण लढत राहायचं, कारण आपल्याला जिंकायचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे. याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अभ्यासाच्या रुटीनमध्ये जर तुम्ही आणला तर डेफिनेटली तुम्हाला फरक जाणवेल. सो हे इम्प्लिमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या टेक्निक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कुठली टेक्निक जास्त आवडली हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता की तुमच्यामध्ये कुठली टेक्निक जास्त इफेक्टिव्ह आहे हे सुद्धा कमेंटमध्ये बिनधास्तपणे सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आधीपासून पाहताय पण अजून थोडे कंजूस आहात, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.